रोहन तयार, स्ट्रायकिंग एंडला कृष्णा मसने. हो फक्त दिशा दिली आहे रन घेण्यासाठी. बघा रोहन शेलार किती तत्परतेने पोहोचला होता. त्यांना विकेटचं महत्व माहित आहे केपीचं. केपी आता स्वतः ॲज अ ओपनर आलेले आहेत. 3 बॉलमध्ये 3 सिंगल. अख्तरजी पठाण साहेब त्याचबरोबर आमचे भगत इन ॲक्शन होतं मॅचमध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. विशाल भगत ते देखील स्वतः ऑर्गनायझर राहिलेले आहेत SPLचे. आणि पुढच्या वर्षामध्ये आणखीन काहीतरी नवीन करण्यासाठी ओम साईराम मित्रमंडळ शेलू व खारीक ब्रदर्स म्हणजे सतीश दादा खारीक आणि अभयजी खारीक यांच्या वतीनं आपल्याला 9वं पर्व पाहायला मिळणार आहे. ओव्हर द स्टम्प्स लॉफ करताय सरळ V मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आणखीन एक सिंगल. थोडासा प्रॅक्टिस पासून दूर असं रोहन शेलार त्याचबरोबर कुमार पाटील त्या कारणास्तव त्यांचे व्यावसायिक फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 4 या धावसंख्येवर. 4 बॉल 4 सिंगल. कृष्णा मसने कुमार पाटील ही आघाडीची जोडी. प्रशांत सर आमच्या समवेत टेक्निकल रूम मध्ये उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल त्यांची राहिलेली आहे. JP पॅनल हे चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असू द्यात महाराष्ट्राच्या बाहेर असू द्यात ही पॅनल हा चर्चेमध्ये राहिलेला, कारण त्यांची प्रामाणिकपणा त्यांचं वर्ल्ड डिसिप्लिन पंचांची गिरी दोन्ही संघांना चांगले नियम समजावत आलेले. स्वतः देखील चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक सामन्यांमध्ये न्याय देवताची भूमिका ते बजावत असताना JP पॅनल यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. बोलो तयार. लॉफ करतात. कनेक्शन बघूयात. उंची गाठली आहे. लांबी गाठण्यामध्ये थोडेसे कमतरता ठरलेले आहेत. लॉंगॉनला शोएब पठाणनं पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का लागला पहिला. यश ॲव्हेंजर्स या टीमला गडी बाद झाला 1-4 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद. प्रेश आपण सांगितलं JP पॅनल आजचा दिवस जर पाहिला गेला, आधी JP पॅनलचे 24 ते 25 पंच आज कार्यरत आहेत. म्हणजे 7 ठिकाणी आत्ता परत आज स्पर्धा आहेत आणि या स्पर्धा आज 7 ठिकाण आहेत. रायगड ठाण्यामधील अर्थात पालघर विभाग पकडला तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये विचार केला तर 7 स्पर्धा आज JP पॅनल कव्हर करत आहे. तेच मी मागाशी देखील उल्लेख केला की संपूर्ण महाराष्ट्र असू द्यात महाराष्ट्राच्या बाहेर देखील या पंचांचा बिझी शेड्यूल असतो. या पंचांना नक्की इन्व्हाइट केलं जातं, कारण का त्यांच्यामध्ये असलेले प्रामाणिकपणा त्या कारणास्तव त्यांच्यामध्ये असलेले स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांच्यामध्ये असलेले निर्णय घेण्याची क्षमता फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्याला निर्णय लगेचच पाहायला मिळत असतो. त्या कारणास्तव हा पॅनल सातत्याने बिझी राहिलेला आहे. जरूर, कारण या पॅनलच्या माध्यमातून मला रायगड ठाणा पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर न्यू मुंबई या जर विभागामध्ये जर मला पंचाच्या भूमिकेत जावं लागलं आणि नेहमीच मला ज्यांनी सुरेख साथ दिली आणि ज्यांनी माझ्यावरती आशीर्वाद दिला, नेहमीच मला प्रोत्साहन दिलं तर जय पवार सर माझे गुरुवारी या ठिकाणी आहेत. आणि माझं एक भाग्य आहे की मी JP पॅनलला जॉईंट आहे. चार धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला बॉल रोहन शेलार. ओ गुड एफर्ट. प्रयत्न जबरदस्त होते. नाही थांबणार चेंडू. आता कुमार पाटीलनं हात खोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पहिला चौकार. कुमार पाटील एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा फटका खेळत असताना आलेल्या या धावा 4. टीमची धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जात असताना 8 वर. पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. थोडीशी मिस्टेक आणि बघता बघता सलगचा दुसरा 4. KP यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. थँक्यू मास्टर. आजही मला ती खेळी आठवते. तलवडेच्या मैदानावरती कोल्हापूर संघाच्या विरोधात मी पाहिलं होतं. या ठिकाणी कुमार पाटीलची जी 77 धावांची केली आधी स्मरणात आहे. काय अफलातून केली. 20 चेंडूमध्ये त्या 70 धावा पटकावल्या होत्या. 88 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि जवळपास 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची समथिंग गरज देखील होती.
25ची गरज होती तेव्हा सामना जिंकला होता. एक जर तुम्हाला नक्कीच आपण शेअर करूयात मोमेंट रसायनीमध्ये कसलगंजच्या क्रीडांगणावरती जेव्हा कॉन्क्रीट विकेटवरती सामना चालू होता. सुपला शॉट जेव्हा फेमस झाला होता कुमार पाटीलचा, जेव्हा आम्ही देखील कॉमेंट्री करत होतो. ओ लॉफ करतात, जबरदस्त टायमिंग, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, केपीचा फटका सरळ सीमा पार, 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू मास्टर. खूप महत्वाचा सामना आहे प्रियश या दोन्ही संघासाठी. दोन्ही संघाचा पहिला सामना पराभूत व्हावा लागलाय आणि ऑपोजिट पाहिलं गेलं तर आपल्या पोलमधील 2 संघ साई वेदांत आपण पाहिला आणि त्यानंतर रॉयल रायगड पाहिला, दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून आघाडीवरती आहेत. तर हा सामना महत्त्वपूर्ण आहे. तर प्रथमतः फलंदाजी भेटले ते इथं धावसंख्या बनवावंच लागते. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना ती धावसंख्या 40च्या पुढे जाता आली नव्हती, पण इथे संधी आहे. जो परत कुमार पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल, धावसंख्या बनवेल, का समोर ऑपोजिट संघही मजबूत आहे आणि तिथे धावसंख्या खूप मोठी ठेवावी लागेल, एक मोठा डोंगर उभा करावा लागेल आणि तिथे विजय या सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. यश अवेंजर्स संघाचा विचार केला तर कुमार पाटील मागच्या मॅच मध्ये 1 डाऊन आले होते, जेव्हा 2-3 षटकांचा खेळ झाल्याच्या नंतर त्यांना संधी मिळाली. आता ॲज ओपनर आलेत. ओ पुन्हा एकदा लॉफ करतात, प्रॉपर कनेक्ट झाला बॉल, इट्स आउट ऑफ द पार्क, केपी ऑन फायर, सिक्सर. प्रियश आपण पाहतो अनेक चर्चा या ठिकाणी झाली जेव्हा कुमार पाटीलच्या साईडने टॉस आपण गेला होता आणि इथे प्रथमतः बॅटिंग करायची आणि त्यावेळी सांगितण्यात आलं होतं. अनेक चर्चा या ठिकाणी होती का कुमार तू ओपनिंगला जा, आणि कुमार सरांनी सांगितलं होतं इथे की मी आता बॅकफूटवरती थांबणार नाही, मी सलामीला जाणार. आणि इथे पाहतो आहे आहाकार माजूला सुरुवात केली, चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहतो, पण याच पद्धतीने खेळावं लागेल तर इथे धावसंख्या मोठी उभारायची आहे. तर अग्रेसिव्ह क्रिकेट प्लॅनने सक्सेसफुल होत असताना पुन्हा एकदा लॉफ्ट करतात, एक्स्ट्रा कव्हरला, जवळपास प्रोटेक्शन नाहीये, काय बॅटिंग करतात, चौफे टोलेबाजी, केपीच्या बॅटमधून अजून एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना आणखीन एक 4. खरंच खूप मेहनत आहे, कारण इथे पाहिला गेला आपण कव्हर पॉइंट मध्ये जो चेंडू ढकलला गेला फक्त पाहवत दिला, एक देखना फटका आपण या ठिकाणी पाहतोय. तर जरूर प्रेस पाहायला गेला तर या अगोदर तुम्ही सांगितलं चौफर फटके पाहिजे, कारण पहिला षटकार पहिला लॉंग ऑफ रिझन मध्ये, लॉंग ऑन झोन मध्ये पाहिला गेला आणि तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये नवीन चेंडू दिला जाईल. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाणार आहे. पंचांकडे एक चेंडू आहे, तिथे चॉईस केला जाईल, तिथे त्यांच्याकडे आहे, पण इथून एकच चेंडू पुरवला जातो. आणि प्रियश पाहिला गेला तर अफलातून फटके म्हणजे या अगोदर जो कव्हर ट्राय पाहिला होता आपण, सुरेख फटका होता, गॅप त्यांनी पाहिले ना, पॉवर प्ले जिथे 38 सर्कलच्या बाहेर 3 प्लेयर आहे आणि त्यांच्यामधून धावा कुठणं खूप महत्वाचे असतात आणि फायदेशीर या ठिकाणी ठरतात कुमारसाठी. 29 धावा, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करत असताना टॅप केलं चेंडूला, फक्त सिंगल या बॉलवरती मिळतं. टीमची धावत संख्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो 2 ओव्हरमध्ये. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 30 वरती. इंडिव्हिज्युअल 28 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत कुमार पाटील यानं जवळपास 8 चेंडूंमध्ये. आपण नुकताच पाहिलं बॉल हरवल्याच्या नंतर आपण लगेचच नवीन चेंडू दिला. जेव्हा आम्ही कॉमेंट्री करत होतो कल्याण चिंचपाड येते, त्यांचा एक नियम होता की सुरुवातीला तुम्ही 2 बॉल चॉईस करून ठेवा आणि त्यानंतर जरी 2 चेंडू जर तुमचे गेले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चॉईस बॉल दिला जाणार नाही. कदाचित त्या नियमाची अंमलबजावणी आपण या स्पर्धेमध्ये देखील करणं कदाचित गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरमध्ये 33 धावा या संघाचा. अर्थातच यश अवेंजर्स या संघाचा विचार जर केला, पहिल्या मॅचमध्ये रन भरपूर कमी बनलं होतं, समथिंग 35 बनलं होतं, 36चं टार्गेट होता समोरच्या संघाला, परंतु त्या धावा का कमी बनल्या होत्या, कारण कुमार पाटील इनॅट नंबर 3 मध्ये आले, 1 डाऊनला आले होते आणि तेव्हा जवळपास 2.5 ते 3 षटकांचा खेळ ऑलरेडी पूर्ण झाला होता. आता केपी बरसलेत मैदानाच्या आतमध्ये. संघ नायक काम कसं करायला पाहिजे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संघ मालकाचा विश्वास तो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतो. 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 28 शहाणे बनवल्यात आणि संघाची धावत संख्या 30. सलग 3 षटकार केपीने ठोकले तर रजत मसने यांच्याकडून 1000चं पारितोषिक. आडवा बाटना फटका ऑन साइडला खेळलेत.
सेन्सिबली पुश करतात, एक सिंगल कंप्लीट, थोडीशी मिस्टेक, परंतु एकच रन या बॉलवरती मिळतात. तेजस त्यांच्या समवेत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस गायकवाड. फटक्यान मोठे खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे, परंतु अजून तरी मोठे फटके पहिल्या मॅच पासून त्याच्या वतीने दिसलेले नाही आहेत. परंतु पाहूयात आता डाव सावरतात मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन केपी. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे, ती 31 या धावसंख्येवरती. बॉलिंग करतात थर्ड ओव्हर मध्ये रोहन शेलार, अजून एक जेन्युअन ऑलराऊंडर शेलू टीमचा सातत्याने जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू यांच्या वतीने कळत असताना प्रामुख्याची भूमिका त्याने बजावलेली आहे. ॲज अ ओपनर बॅटर, ॲज अ ओपनर बॉलर त्यांची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. परंतु आज SPLच्या माध्यमातून त्याच्या विपक्षामध्ये हावी ठरत असताना यश अवेंजर्सचा संघ. शेलू प्रीमियर लीगचा तारा तुम्ही एन्जॉय करतात. 8वं पर्व, 7 यशस्वी पर्वांची गाथा सांगणारी स्पर्धा. स्ट्रायकिंग एंडला आता तेजस, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती केपी, बॉलिंग मार्क वरती रोहन शेलार. पाठीमागे बॉल, पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूयात. बॉल प्लेड ऑन झालेत, बेल्स ऑफ झालेत, त्या कारणास्तव फलंदाज परततील. दुसरा इथून धक्का बसत असताना यश अवेंजर्सच्या संघाला 31ला 2 गडी बाद. थँक्यू डीजे. 31ला दुसरा गडी बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गणेश तरे आलेले आहेत. टीमची टोटल आतापर्यंत 31 वरती. SPL जी सुरुवात झाली होती पहिल्या पर्वाचा मालिकावीर, त्यानंतर गणेशनं आपण पाहिलं तर चांगली भूमिका बजावलेली टीम मध्ये असताना. धावा, 31 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 3 रोहन शेलार बॉलिंग करत असताना सफलता त्यांना मिळाली आहे. बाद झाले तेजस. गणेश तरे नवीन फलंदाज. लॉफ करतात, व्हॉट अ शॉट. गणेश तरे पहिल्याच बॉल वरती हावी ठरत असताना लाईनला पीक केलं, डाऊन द ग्राउंड, सिक्सर. थँक्यू सो मच. पहिल्या पर्वाचा मालिकावीर, पहिल्या पर्वाचं जसं नाव घेतलं तसं गणेश तरेनं षटकार टोकला. चेंडू तेवढासा वाईट नव्हता, बरोबर गुड लेंथ वरती पडला होता. पिकअप स्ट्रोक होता, डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल साइडचा हा षटकार. फिल्डिंगची विवरचना, डीप स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू ठेवण्यात आलेला. रोहन शेलार ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. 37 धावा आतापर्यंत. वेगवाने चेंडू सरळ खेळतात. एक रन तर आतापर्यंत कंप्लीट. फक्त शक्तीनेच नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं, हेच गणेश तरे दाखवत असताना फक्त षटकार चौकार नव्हे तर सेन्सिबली देखील फटके खेळून धावफलक आपण हालत ठेवू शकतो, हेच दाखवत असताना 38 धावा आतापर्यंत. अंतिम 2 बॉल बाकी राहिलेले आहेत आतापर्यंत रोहन शेलार यांचे. दोन्ही संघांना विजयाच्या शोधामध्ये, दोन्ही संघ एक मॅच ऑलरेडी खेळलेले आहेत. सेकंड मॅच एकमेकाच्या अगेन्स्ट विजयाच्या शोधामध्ये असलेले हे दोन्ही संघ, यांना नाही हार मंजूर, त्यांना जिंकणं जरूर. आता केपीचा फटका आडवा बाटनं, गणेश मसने डाऊन द बॉल पकडली आहे जेल. फलंदाज बाद. कॅप्टनचा एक विध्वंसक इनिंगचा पारीला लागला, फुल स्टॉप कॅप्टनने घेतली आहे. कॅप्टनची विकेट, बॅट्समन आउट.